उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात उष्णतेची लाट, तर जम्मू काश्मीरात बर्फवृष्टीने रस्ते बंद, अनेक भागात बर्फ हटवण्याचं काम सुरू. इम्फाळमध्ये जोरदार गारपिटीत अनेक लोक जखमी. पूर्वेकडच्या अनेक राज्यांमध्ये मंगळवारपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही अंदाज. मणिपूरमध्ये तुफान गारपीट, अनेक घरांचं नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आज आणि उद्या बंद. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांची सोशल मीडियावरून माहिती. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सर्च ऑपरेशन अजूनही जारी. घेरलेल्या दहशतवाद्यांमध्ये अबू हमजा असण्याची शक्यता. लष्कर किंवा जैश ए मोहम्मदचे दहशतवादी असण्याचा अंदाज. रांचीमध्ये ईडीचे 9 ठिकाणी छापे. इंजिनियर आणि नेत्यांच्या घरावर छापे. ग्रामीण विकास मंत्र्यांच्या सचिवांच्या घरातून 20 कोटींची रक्कम हस्तगत. उत्तर पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार आज भरणार अर्ज, तर भाजप खासदार मनोज तिवारींचं कन्हैया कुमारला कडवं आव्हान. अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ, गाड्यांची तोडफोड. भाजपनं तोडफोड केल्याचा काँग्रेसचा आरोप. गोंधळावेळी के एल शर्मांची सुरू होती बैठक. काँग्रेस ऑफिसबाहेर गाड्यांच्या तोडफोडीनंतर प्रियंका गांधींचा अमेठी आणि रायबरेलीत प्रचार दौरा. भाजपवर करणार जोरदार हल्लाबोल. दिग्गज नेते राहुल गांधींच्या प्रचाराला. सोनियांच्या कोपरा सभा, तर अखिलेश यादव, खरगे, सचिन पायलट रायबरेलीत आणि अमेठीत करणार प्रचार. तिसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये 5 लोकसभा मतदारसंघात मतदान. 72 तास आधी भारत नेपाळ बॉर्डर. बिहारच्या सुपौलजवळ सील. HD रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात. 8 मे पर्यंत एसआयटी कोठडी. कर्नाटक सेक्स रेप केस प्रकरणी चौकशी. मुख्य आरोपी प्रज्वल अजूनही फरार. गाझियाबादमध्ये एका केमिकलच्या गोदामाला भीषण आग. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. बीडमध्ये नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ. बीड शहरात 20 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर. रासायनिक खतांच्या किमतीत 100 ते 200 रुपयांनी वाढ. शेतकऱ्यांना आर्थिक झळ. मुंबईतल्या बीकेसीत बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक. नोटांच्या कारखान्यातून 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त. परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली भाईंदरमध्ये शेकडो जणांची फसवणूक. पोलिसांचा 3घांना बेड्या. नांदेडमध्ये वराडाच्या चिपला अपघात. गाडी खड्ड्यात पडल्यानं 5 ते 6 वराडी जखमी. चॅरिटी रेसमध्ये 169 देशांचा सहभाग. 2.5 लाखाहून अधिक जणांचा सहभाग. बिंग फॉर लाईफ वर्ल्ड रेसचा 11वा सीझन पूर्ण. पीओके भारताचाच भाग. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान. संसदेच्या प्रस्तावाचा दिला दाखला. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मुसळधार पाऊस. पुरानं रस्तोरस्ती पाणीच पाणी. ब्राझीलमध्ये पुरात 66 ठार. 100हून अधिक बेपत्ता. 500हून अधिक घरांवर परिणाम. अनेक घरांमध्ये पाणीच पाणी. धरण फुटल्यानं आणखी नुकसान.